नमस्कार. आपल्याला ज्या वेगवेगळ्या शारीरिक छोट्या मोठ्या तक्रारी येतात त्यांचा खरा इलाज किचनमध्ये आहे, हॉस्पिटलमध्ये नाही. आपल्या पूर्वजांनी स्वयंपाकघरातच असे साहित्य आपल्या आहारात समाविष्ट केले आहे की ज्याने स्वयंपाकघरातूनच उपचार करता येतो. जेवणाबरोबर फक्त 1 चमचा खा आणि त्याचे परिणाम तुम्हाला खूप भारी दिसतील. तीळ उष्ण असल्यामुळे ही चटणी खाण्यासाठी हा परफेक्ट टाईम आहे. ही तिळाची चटणी नेहमीच्या तिळाच्या चटणीसारखी नाही. तिळाची चटणी बनवण्यासाठी कढईत अर्धा कप गावरान तीळ खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमवरच हे व्यवस्थित भाजतात. तीळ सतत हलवावे त्यामुळे ते एकसारखे भाजतील. गावरान तिळामुळे चटणी पौष्टिक व टेस्टी होते. त्यामुळे तुम्ही ह्या चटणीसाठी गावरान तिळच वापरा. तिळामधील कॅल्शियमने हाडे, दात, केस स्ट्रॉंग होतात. त्यामुळे तिळाची चटणी दररोजच्या जेवणात अवश्य खावी. इथे एक लक्षात ठेवा की तीळ जास्त भाजले तर चटणीला कडवटपणा येतो. चटणी खमंग व चवदार होण्यासाठी तीळ परफेक्ट भाजणे खूप महत्त्वाचे आहे. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी काय खावे असे सर्वांनाच वाटत असते. त्यावर उपाय म्हणजेच ही खमंग व टेस्टी चटणी. तीळ भाजल्याचा तडतड आवाज येत आहे. हे भाजल्यामुळे फुगले आहेत. गॅस बंद करूया. तीळ भाजल्याचा खमंग सुवास येत आहे. एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया. आता पाव कप किसलेले सुके खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया. खोबऱ्यामुळे चटणीला चव छान येते. चटणी एक व त्यापासून फायदे अनेक अशी ही चटणी आहे. ह्यामुळे लिव्हर शुद्ध होते, वजन कमी होते. अशी ही सुपरफूड चटणी खाल्ली तर तुमच्या आजारांचा इलाज हॉस्पिटलमध्ये नाही तर तुमच्याच किचनमध्ये होईल. ह्यातील साहित्याने तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे पौष्टिक घटक मिळतील. खोबरे भाजले आहे, काढून घेऊया. आता कढीपत्त्याची 12 ते 15 पाने भाजून घेऊया. ही पाने स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून कोरडी करून घेतली आहेत. कढीपत्त्याची पाने कापून घेतल्यामुळे ती लवकर भाजतील व ओलसर राहणार नाहीत. केसांचे आरोग्य व त्वचा तजेलदार दिसण्यासाठी कढीपत्त्याचा चटणीत वापर केला आहे. डायबिटीज व हार्ट प्रॉब्लेमवरही कढीपत्ता गुणकारी आहे. हे कोलेस्ट्रॉल कमी करते. कढीपत्ता असा चटणीत वापरला तर तो काढून न टाकता खाल्ला जातो. कढीपत्ता भाजला आहे, कुरकुरीत झाला आहे. भाजल्याचा खूप छान सुवास येत आहे. हा चटणीत भाजून घातल्यामुळे चटणी जास्त दिवस टिकते. आता लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या. हा असा भाजून घेतला की चटणी खराब होत नाही. लसूण भाजला आहे, ओलसरपणा निघून गेला आहे. ह्यातच पाव कप शेंगदाणे. शेंगदाण्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेंगदाणे भाजल्यावर धने 1 मोठा चमचा, जिरे 1 छोटा चमचा. चटणी चविष्ट होण्यासाठी जिरे अवश्य वापरा. जवस 2 मोठे चमचे, कारळे 2 मोठे चमचे, लाल सुक्या मिरच्या 3, ओवा अर्धा छोटा चमचा. ह्यामुळे पचन छान होते. फुटाण्याचं डाळ पाव कप. ह्यात प्रचंड प्रमाणात कॅल्शियम, आयर्न व प्रोटीन्स असतात. ह्याने चटणीला खमंग चव येते. थोडीशी चिंच. चिंचेचे बारीक तुकडे केले आहेत. भाजून घेऊया. मिरच्या कापून घेतल्या की त्या व्यवस्थित भाजतात. त्या चटणीसाठी आपण तेल वापरले नाही त्यामुळे ती 1 महिनाभर आरामशीर टिकते. ही चटणी तुम्ही नाश्ता, लंच किंवा डिनरलाही खाऊ शकता. जवसामध्ये ओमेगा 3, फायबर, विटामिन्स, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात आहेत. वजन व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी, केसांच्या उत्तम आरोग्यासाठी, डायबिटीज व BP कंट्रोलमध्ये राहण्यासाठी ह्या चटणीत आपण जवस घातले आहेत. गुडघेदुखी, सांधेदुखी, बद्धकोष्ठता व हाडे कमकुवत झाले असतील तर अशी जवस घातलेली चटणी खावी. कारळामुळे इम्युनिटी बूस्ट होते. फायबरयुक्त असल्यामुळे पचन सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हृदय उत्तम राहते. हे भाजले आहेत. गॅस बंद करूया. आता ह्यात लाल तिखट 1 छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा,
काश्मीरी लाल तिखट 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार. मिक्स करूया. 1 मिनिट भाजून घेऊया. आपण सुरुवातीला लाल सुक्या मिरच्या घातल्या. आता चटणीला रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घातले व चटणी तिखट होण्यासाठी पुन्हा 1 छोटा चमचा तिखट वापरले आहे. तरीही चटणी जास्त तिखट होत नाही, पण तरीही तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व साहित्य काढून थंड होण्यासाठी ठेवले आहे. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले व थंड झालेले सर्व साहित्य. ह्या चटणीतील सर्व साहित्य शरीराला खूप फायदेशीर आहेत. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने चटणी जाडसर वाटून घेतली आहे. तुम्हाला पावडरसारखी बारीक आवडत असेल तर तशी वाटू शकता. आता ही तिळाची चटणी हवाबंद बरणीत भरूया. ही बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून सुकवून घेतली आहे. सध्या थंडी असल्यामुळे अशी तिळाची चटणी खाल्लीच पाहिजे. चटणी खमंग व चविष्ट झाली आहे. सुवास घरभर पसरला आहे. ही तिळाची चटणी फ्रीजशिवाय महिनाभर आरामशीर टिकते. ही चटणी तुम्ही फक्त एकदा खाऊन बघा, तोंडाला चव येते. ही दह्यात किंवा कोशिंबीरमध्ये मिसळून खाऊ शकता. तसेच चपाती, भाकरी, पराठे, वरण भात, इडली, डोसा, उत्तप्पा ह्याबरोबरही खूप छान लागते. चटणी खाताना थोडेसे तेल किंवा तूप घालून खावी. ही बनवायला खूपच सोपी आहे. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे दररोज जेवणात 1 चमचा खा. दररोज तीळ खाण्यात यावी म्हणून ही चटणी अवश्य बनवावी. टिफिनसाठी व प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे. कधीकधी भाजी संपते किंवा भाजी आवडीची नसते किंवा भाजी करण्याचा कंटाळा येतो, तेव्हा ह्या चटणीबरोबर तुम्ही पोटभर जेवण करू शकता. एवढी पौष्टिक ही चटणी आहे. कुरकुरीत व खमंग तिळाची चटणी खाल्ली तर तोंडाला चव येते. तयार आहे बहुगुणी तिळाची चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.